होते। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलन नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। भाऊबंदकीचा संदेश मिंधांना अस्वस्थ करतोय असा पलटवार राऊतांनी केलाय। तर शिवसेनेचं यश पाहून काहींच्या सारखं पोटात दुखतंय असंही एकनाथ शिंदे म्हणतात। आम्ही ठणठणीत गद्दार नरकासुरांना जनता चिरडून टाकेल असा पलटवार पुन्हा एकदा राऊतांनी केलाय। मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय, पण त्यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबईत शहरात सगळीकडे राज्यभर, पण काय केलं त्यांची पोटदुखी थांबतच नाही। आता तुमच्याकडे काय जालीम उपाय असेल तर सांगा। आज काय आहे, नरक चतुर्थी आहे। नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला। नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी, त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना। आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही, आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही, आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत। पण आज त्यांची जयंती आहे सुराची, आज एकनाथ शिंदेची जयंती आहे। गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित, पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो। करेक्ट, तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकेल। जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता। आता देखील जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही।